रतन टाटांचा झालेला अपमान आणि त्यांनी दिलेलं ऐतिहासिक उत्तर. जेव्हा अपमानाचं उत्तर यशाने दिलं जातं, ही आहे रतन टाटांची प्रेरणादायी कथा. कधी कधी आयुष्य तुम्हाला असं एखाद्या परिस्थितीत आणून उभं करतं, जिथे लोक तुमचा अपमान करतात, कमी लेखतात, पण खरी ताकद त्यावर कसं उत्तर देता यामध्ये असतं. ही गोष्ट आहे एका माणसाची, ज्याने हा अपमान सहन केला. तो झेलला, पण शब्दाने नाही तर आपल्या कर्तृत्वाने त्याला उत्तर दिलं. 1990च्या दशकात टाटा मोटर्सने आपली काही वाहने बाजारात आणली, पण भारतीय ग्राहकांना त्या फारशा आवडल्या नाहीत. लोक विश्वास ठेवायला तयार नव्हते की भारतीय कंपनी एक उत्तम कार बनवू शकते. हळूहळू टाटा मोटर्स तोट्यात जात होती आणि कंपनी समोर मोठं आर्थिक संकट उभं राहिलं. या परिस्थितीत रतन टाटा आणि त्यांच्या टीमनं एक निर्णय घेतला, टाटा मोटर्स विकायची. रतन टाटा आणि त्यांची टीम फोर्डच्या ऑफिसला पोहोचली. त्यांना वाटलं होतं की ही भेट सकारात्मक असेल, पण तिथे घडलं काही वेगळंच. फोर्डचे चेअरमन आणि इतर अधिकारी टाटांना तुच्छतेने पाहत होते आणि मीटिंगच्या शेवटी एक अत्यंत अपमानास्पद वाक्य ऐकू आलं, तुम्हाला कार कंपनी चालवायची काही माहिती आहे का? टाटा मोटर्स विकत घेणं म्हणजे आमच्यासाठी मोठी कृपा असेल. रतन टाटा ऐकत होते. त्यांचा अपमान होत होता, पण ते काहीच बोलले नाहीत. त्या दिवशी टाटाने टाटा मोटर्स विकण्याचा विचार सोडला आणि ठरवलं, आता आपणच आपल्या कंपनीला मोठं करू. 1999 मध्ये टाटा मोटर्सने आपली पहिली पूर्णतः भारतीय कार टाटा इंडिका बाजारात आणली आणि ही कार लोकांना प्रचंड आवडली. त्यामुळे टाटा मोटर्स हळूहळू यशाच्या दिशेने वाटचाल करू लागली. 2008 साल, 9 वर्ष झाली होती त्या अपमानाला, पण आता परिस्थिती बदलली होती. फोर्ड कंपनी आर्थिक संकटात सापडली. त्यांना त्यांचीच 2 मोठी ब्रँड्स जॅग्वार आणि लँड रोवर विकावी लागणार होती. आणि गंमत बघा, या 2 ब्रँड्स विकत घेण्यासाठी कोण आलं? जेव्हा टाटा मोटर्सने जॅग्वार आणि लँड रोवर विकत घेतले, तेव्हा फोर्डचे चेअरमन बिल फोर्ड्स म्हणाले, तुम्ही ही कंपनी विकत घेऊन आमच्यावर मोठी कृपा करताय. तोच फोर्ड ज्यांनी 1999 मध्ये टाटांना अपमानित केलं होतं, आता टाटांच्या मदतीची अपेक्षा करत होते. जेव्हा कोणी तुम्हाला कमी लेखतं, अपमान करतो, तेव्हा तिथे उत्तर द्यायची गरज नसते, कारण तुमचं यशच बोलतं. रतन टाटांनी दाखवून दिलं की मेहनत, जिद्द आणि धैर्य असलं की अशक्य गोष्टीही शक्य करता येतात. आज जॅग्वार, लँड रोवर ही टाटांच्या मालकींची आहेत. रतन टाटा म्हणजे प्रेरणेचा सर्वोत्तम उदाहरण आहेत. ही कथा तुम्हाला कशी वाटली? तुमच्या आयुष्यात कोणी तुम्हाला कमी लेखलंय का? कमेंट मध्ये नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन कथेंसाठी प्रियंकाज मराठी स्टोरीग्रामला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.